नाशिकमधील कॅप्टन खरात या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे। या कॅप्टन खरात भोंदूबाबावर एका महिलेने विनयभंग बलात्कार सारखा गुन्हा दाखल केलेला आहे। याच कॅप्टन खरात भोंदूबाबाचं नाशिकमध्ये एक ईशनेश्वर मंदिर आहे, ज्या मंदिराच्या ट्रस्टवर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर हे देखील त्या ठिकाणी विश्वस्त आहे आणि त्यामुळेच आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। माझ्यासोबत सध्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, तुम्ही देखील हा सगळा प्रकार बघितलाय, तुम्ही सोशल मीडियावर ट्विट देखील करताय, काय नक्की हा सगळा प्रकार आहे? कॅप्टन अशोक थोरात हा एक स्वयंघोषित ज्योतिषी आहे आणि अनेक लोक त्याच्याकडे ज्योतिष भविष्य बघायला जातात आणि याच्या संबंधाने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महिला तक्रारी करत होत्या। मागच्या वर्षी एक स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाने याची पोलखोल करायचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण असा प्रयत्न जेव्हा त्याने केला त्यावेळेला त्याला सरळ सरळ धाक दाखवत त्याने असं करू नये, उलट त्याने माफी मागावी असा दबाव महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी आणला। हे गंभीर आहे। खरं तर महिला आयोगाचं जे काम आहे ते एखादी जी पीडित स्त्री असते, जी मुख्य प्रवाहातनं बहिष्कृत केली जाते, तिचं समावेशन व्हावं, तिचं सबलीकरण व्हावं आणि तिचं समुपदेशन करावं, हे त्यांचं काम आहे। परंतु पीडित स्त्रीला समावेशन, सबलीकरण, समुपदेशन करण्याऐवजी पीडित स्त्रीची मदत करणाऱ्या पत्रकारांनाच आपल्या पदाचा दुरुपयोग करत माफीनामा मागायला भाग पाडणे, यासाठी जर महिला आयोगाच्या अध्यक्षा काम करत असतील तर हे वाईट आहे। आज अशोक खरातला अटक झाली आहे, बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झाली। माहिती अशी मिळते की साधारणतः 58 आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्याकडे सापडले, ज्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या महिलांचं लैंगिक शोषण आणि वेगवेगळ्या आपत्तीजनक व्हिडिओ आहेत, ज्यातनं तो महिलांना ब्लॅकमेलिंग वगैरे करायचा। आता अशा माणसाची पाद्यपूजा कोण करते तर महिला आयोग करतो। अशा महिला, हे बघा, एखाद्या गुन्हेगाराच्या सोबत एखाद्या नेत्याचा फोटो असेल तर त्यावर आम्ही आक्षेप घ्यायचं कारण नाही, ते मी समजू शकते। मीही वावरते, कुणीही गर्दीत येऊ शकतं, आमच्यासोबत फोटो काढू शकतो, तर आम्ही त्याला थांबवू नाही शकत। पण एखाद्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर कुणी छत्री धरत असेल तर ते गंभीर आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा जर अशा लिंगपिसाट माणसाच्या डोक्यावर छत्री धरत असतील तर महाराष्ट्राला संदेश काय जाईल? काय महिला आयोगाच्या छत्रछायेखाली या लिंगपिसाट माणसाची सगळी काळी कर्तृत्व चालली होती का? असा संदेश जाण्याची दाट शक्यता आहे। यामुळे गंभीर परिणाम काय होऊ शकतो की शोषित महिलांमध्ये एक भीती निर्माण होईल की आम्ही ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचंय त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर पाद्यपूजा करत असतील, छत्री धरत असतील, त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला येऊन पितृतुल्य, गुरुमाऊली वगैरे म्हणत असतील तर आपल्याला न्याय मिळू शकत नाही। मग जे पद महिलांना न्याय देण्यासाठी निर्माण झालं होतं त्याच पदावरची व्यक्ती जर अशा बलात्काराचे आरोप असणाऱ्या लोकांची पाद्यपूजा करण्यामध्ये आपला वेळ खर्च घालत असेल तर अशा व्यक्तीला लवकर पदमुक्त केले पाहिजे, कारण त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही। मी असं का म्हणते चौकशी होऊ शकत नाही, तर मी आपल्याला पुन्हा म्हणते की मागच्या वर्षी एका पत्रकाराने हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावर दबाव चाकणकरांनीच आणला, त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत। त्यामुळे महिला आयोगाचे प्रिव्हिलेज ज्या चाकणकर घेत आहेत त्यांना बाजूला करावं, माझी विनंती आहे। ताई, जर आपण बघितलं तर अर्थात तुम्ही जे म्हणताय की रुपाली चाकणकर त्यांचं पूजा करते किंवा छत्री धरली काय असेल, पण बघितलं तर एका मंदिर आहे जे त्या मंदिराच्या बॉडीवर, ट्रस्टीवर सुद्धा स्वतः रुपाली चाकणकर त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यांचं नाव आहे तिथं। मौजे मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे शिवनिका संस्थान म्हणून संस्थान आहे, ज्या संस्थानाचा अध्यक्ष हा स्वयंघोषित ज्योतिषी असणारा अशोक खरात आहे आणि त्याच्या संचालक पदावर स्वतः चाकणकर काम करत आहेत। हे पुन्हा अजून गंभीर आहे। म्हणजे चाकणकरांची इन्व्हॉल्वमेंट या सगळ्यांमध्ये, मी का हे सांगते पुन्हा पुन्हा की शोषित महिला घाबरतात अशा वेळेला की आम्हाला ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचंय जर तेच यांना आश्रय देणार असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायला जायचं। तर त्यामुळे जर चाकणकर बाई त्या संचालक पदावर असतील तर चाकणकर बाईंना त्या पदावरून पाय उतरवावा लागेल। कोकाटेंना नुसता व्हिडिओ बघितला म्हणून राजीनामा द्यावा लागला ना? फक्त
वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला ना. धनंजय मुंडे प्रत्यक्ष गुन्ह्यात नव्हते, पण प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून राजीनामा द्यावा लागला. अगदी त्याच पद्धतीने अशोक खरातला प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून चाकणकरचा राजीनामा झाला पाहिजे. यासाठी तुम्ही अर्थातच सुनेत्राताई जे उपमुख्यमंत्री आहेत आणि पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्यांना भेटण्यासाठी वेळ मागताय, प्रयत्न करताय? हो, मी त्याच्यासाठी त्यांच्या स्वीय सहायकांकडे आत्ता फोन केलेला आहे. त्यांचं मला 1-2 दिवसामध्ये निश्चितपणे वेळ मिळेल. मला त्यांना भेटण्याचे 2 कारणं आहेत. एक, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर त्या कार्यरत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा महिला शोषणाचा प्रश्न येतो तेव्हा महिला नेत्या जास्त चांगलं समजू शकतात आणि सन्मान्य सुनेत्रा वहिनी पवार या राज्यातलं एक संवेदनशील नेतृत्व आहेत. अजितदादासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वानंतर या पक्षाची कमान ही एका महिला नेतृत्वाने सांभाळलेली आहे. त्यामुळे त्या महिलांचे प्रश्न अधिक संवेदनशीलतेने समजून घेतील. मला ABP माझाच्या माध्यमातून सुद्धा सन्मान्य सुनेत्रा वहिनींना, कारण वहिनींनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांचं अत्यंत सहृदय अभिनंदन करणारी मी पहिली होती, विरोधक असूनही. पण तितक्याच ठामपणे आज मी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की त्यांना चाकणकरांसारख्या सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या वादग्रस्त व्यक्तीला त्या पदावर ठेवावं लागतं. कुणाची राजकीय अपरिहार्यता आहे, कुणाची राजकीय इच्छाशक्ती आहे म्हणून चाकणकर या पदावरून हलत नाहीत. एवढे सगळे आरोप झाल्यावर हे विशेष आहे की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पीडितेच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी वैष्णवी हगवणेचं चारित्र्य हनन करण्यात रुपाली चाकणकर सगळ्यात पुढे होत्या. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये संपदाला न्याय देण्याऐवजी संपदाचं चारित्र्यात कशी खोट आहे हे सांगण्यामध्ये चाकणकर पुढे होत्या. प्राजक्त खेवलकर प्रकरणामध्ये अर्थार्थी नार्कोटिक्सशी त्यांचा काहीही संबंध येत नाही, तरी सुद्धा आपली व्यक्तिगत दुश्मनी राजकीय प्रिव्हिलेजमधून काढण्यासाठी गरज नसताना पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ पद्धतीचे आरोप करणाऱ्या याच चाकणकर होत्या. अशा बाई ज्या महिलांना न्याय द्यायचं सोडून बाकीचे सगळे उद्योग करतात, त्यांना पक्षाने या पदावर का ठेवलंय? आहेत ना, सना मलिक सारख्या पण अनेक खूप चांगल्या चांगल्या बायका आहेत. थेट तुम्ही राजीनाम्याचीच मागणी करताय त्यांची? राजीनामा नाही, त्यांच्याकडे जर जरा जरी सत्सद विवेक असेल तर चाकणकरने स्वतःहून हे पद सोडलं पाहिजे. महिला म्हणून तुम्ही आता या पदाला, म्हणजे त्या पदाची तर गौरव गरिमा तुम्ही मातीत मिसळत आहातच, पण चाकणकरच्या निमित्ताने हे सुनेत्रा वहिनींनी समजून घेतलं पाहिजे की रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाली मान घालावी लागते. ताई, जर आपण बघितलं तर काही व्हिडिओ आता तुम्ही सोशल मीडियावर शेअर करताय, त्याच्यामध्ये फक्त रुपाली चाकणकरच नाही तर इतर नेते देखील दिसत आहेत, मोठे मोठे लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये. मग ह्यांनाच का टार्गेट केलं जात आहे? बघा, याच्यातले खूप सारे फोटो आता माध्यमांमध्ये आलेले आहेत. काही फोटो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे आहेत, केसरकरांचे आहेत, धनंजय मुंडेंचे आहेत, अनेक अनेक नेत्यांचे फोटो आता समोर येताना दिसत आहेत. पण तरीसुद्धा महिला आयोगालाच का प्रश्न विचारताय? तर होय, कुंपणाने शेत खाल्ले तर दाद कुणाकडे न्यायची. या सगळ्या पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये जर महिलांवर अन्याय होत असेल, महिलांना अत्याचार होत असेल आणि महिला थेट पोलिसांकडे जाऊ शकत नसतील, त्यांच्यामध्ये तो धीर एकवटत नसेल, तर त्यांचं समुपदेशन करण्याचं, त्यांचं सबलीकरण करण्याचं काम हे आयोगाने करायचं असतं. पण तोच आयोग जर महिलांना न्याय देणाऱ्या पत्रकारांना सुद्धा माफी मागायला भाग पाडत असेल आणि अशा लिंगपिसाट माणसाची पाद्यपूजा करण्याचे व्हिडिओ मोठ्या गौरवाने शेअर करत असेल, तर निश्चितपणे महिला आयोगाच्या व्यक्तीला प्रश्न विचारले पाहिजेत. व्यक्ती म्हणून चाकणकरांशी आमचं काही घेणं देणं नाही, पण ती व्यक्ती एका महत्त्वाच्या संस्थेवर जेव्हा काम करते, विशेषतः घटनात्मक संस्थेवर जेव्हा काम करते, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. ताई, जर आपण आता बघितलं तर तुम्ही जसं सुनेत्रा पवारांना भेटणार आहेत उपमुख्यमंत्री, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही काही मागणी करताय का? कारण त्यांच्या पद्धतीने कारवाई झाली आहे, थेट कुणीही असो त्या बॉडीवर तरी देखील त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करतायत. खरं तर चाकणकरांचा जिथे संबंध आहे तिथे पोलीस हात टाकतील का अशी एक शंका वाटत होती. पण सकाळी त्या माणसाला अटक झाली आहे तेव्हा एक अंधुकशी आशा नक्की निर्माण झाली आहे. आता अपेक्षा अशी आहे की गृहमंत्र्यांनी ही कारवाई व्यवस्थित पुढे न्यायला हवी
त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनामध्ये सभागृहाच्या पटलावर नानाभाऊ पटोले यांनी एक पेन ड्राईव्हचा बॉम्ब टाकला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की नाशिकला जो हनी ट्रॅपचं जे प्रकरण आहे त्या हनी ट्रॅपचा पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे. बघा, अशोक खरात ही व्यक्ती ही सुद्धा नाशिकशी संबंधित आहे, नाशिकची आहे. मग त्या हनी ट्रॅप, पेन ड्राईव्ह आणि ही व्यक्ती यांचं काही इंटरकनेक्शन आहे का? तपास गृह खात्याने करावा. पण प्रश्न खूप निर्माण होतात या निमित्ताने, कारण याच हनी ट्रॅप आणि पेन ड्राईव्हवर एकनाथ खडसे बोलत होते आणि बरोबर एकनाथ खडसेंच्या जावयावर धाड पडली होती. त्यामुळे हे सगळं गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गृहमंत्र्यांनी गांभीर्याने तपास करावा ही अपेक्षा आहे. अर्थात जर आपण बघितलं तर काही गंभीर आरोप या ठिकाणी होत आहेत. ज्या मंदिराच्या बॉडीवर अर्थात हे मंदिर त्याच कॅप्टनचं आहे, भोंदूबाबाचं आहे आणि त्या बॉडीवर राज्याचे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील आहेत आणि त्यामुळंच अर्थात जर आपण बघितलं तर इथं मागणी होतीये की रुपाली चाकणकर आणि तात्काळ स्वतःहून राजीनामा द्यावा. यासाठी अंधेकरताई सुषमाताई थेट भेट देखील घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी ते सांगतायत, विनंती करतायत की तात्काळ याच्यावर कारवाई व्हायला हवी आणि रुपालीताई चाकणकरांचा या ठिकाणी राजीनामा देखील घ्यायला हवा. कॅमेरा राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.